नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI थ्रू जर पोलीस भरतीचा फॉर्म अप्लाय केला असेल किंवा PSI, STI आणि ASO आणि त्यात TET, तर अशा प्रकारे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आणि ट्रेनिंग घेण्यासाठी, तर त्यांचे जे हॉल तिकीट आहे तर ते यायला सुरुवात झालेली आहे. तर ते हॉल तिकीट आपण कशा पद्धतीने ऑनलाईन डाउनलोड करू शकतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी ऑनलाईन जी वेबसाईट आहे ऑफिशियल, तर त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सिम्पली या ठिकाणी ऑनलाईन अर्ज ऑप्शन दिलेला आहे. तर या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर पहिला ऑप्शन आहे आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन आणि दुसरा ऑप्शन आहे क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड. तर सिम्पली आपल्याला या क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो वेलकम टू TRTI CET 2025 आणि लॉग इन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला सिम्पली आपला जो लॉग इन ईमेल ID होता तर तो त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि आपली जी डेट ऑफ बर्थ असणार आहे तर ती त्या ठिकाणी एंटर करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन जो लोगो आहे तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर लॉग इन करण्यासाठी आपण जो ईमेल ID रजिस्टर केला होता तर तो ईमेल ID आणि आपला जो डेट ऑफ बर्थ आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. जसे आपण या ठिकाणी आपला युजरनेम आणि डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती एंटर करू, आपल्याला सिम्पली साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळणार आहे, जिथे आपला पासपोर्ट साईज फोटो असणार आहे, सिग्नेचर असणार आहे, त्यानंतर आपला ॲप्लिकेशन ID असणार आहे आणि त्यानंतर स्कीम नेम असणार आहे. आपण कोणत्या स्कीममध्ये जो फॉर्म आहे तर तो अप्लाय केलेला आहे, म्हणजेच पोलीस भरती असेल, PSI STI असेल तर त्याचा जो स्कीम नेम आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी थर्ड ऑप्शन आहे स्टेटस. तर स्टेटसमध्ये आपल्याला ॲडमिट कार्ड ऑप्शन दिलेला आहे. तर सिम्पली आपल्याला ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करू, आपला जो ॲडमिट कार्ड आहे तर तो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला ॲडमिट कार्ड दिलेला आहे. तिथे आपला PRN नंबर असणार, ॲप्लिकेशन नंबर असणार आणि एक्झाम डेट असणार, त्यानंतर एक्झाम नेम असणार, त्यानंतर रिपोर्टिंग टाईम, गेट क्लोजर टाईम. तर अशा प्रकारची जी माहिती आहे एक्झाम सेंटर नेम, तर अशा प्रकारे या ठिकाणी पाहता येणार आहे.